एकमेकांवर घराणेशाहीचे आरोप करताना सर्वच पक्षातील घराणेशाहीचे दर्शन उमेदवारांच्या याद्यांमधून झालेले आहे। यात कोणताही पक्ष मागे नाही। राज्यभरातील 29 महापालिकांमध्ये उमेदवार पाहिले तर सर्व पक्षीय नेत्यांनी कार्यकर्त्यांपेक्षा नातेवाईकांना संधी दिलेली दिसते। नातेवाईक उदंड झाले आणि कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले अशी परिस्थिती महामुंबईत झाली आहे। आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या महापालिकांमध्ये 30 नेते जवळजवळ रिंगणात उतरलेत, तर अन्य काही नेत्यांनी आपल्या 116 नातेवाईकांना उमेदवारी मिळवून दिली आहे। मंगळवारी रात्री 11 नंतर ही उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याचे काम सुरूच होते। आमदार खासदार यांनी आपल्या कुटुंबियांसाठी उमेदवारी घेऊ नये असे आदेश भाजपने दिले असतानाही ठाणे जिल्ह्यातील भाजपच्या 4 विद्यमान आमदारांनी आपल्या कुटुंबियांकरिता तिकीट पदरात पाडून घेतली। शिंदे सेनेच्या एका आमदाराने आपल्या मुलासाठी उमेदवारी मिळवली। सत्ताधारी 5 आमदारांसह माजी खासदार, आमदार व माजी नगरसेवकांनी आपल्या कुटुंबात तिकीट वाटून घेतल्याने सर्वसामान्य कार्यकर्ता निवडणुकीतून दूर फेकला गेलाय। मंत्री गणेश नाईक यांनी तर पुतणे सागर नाईक व सून वैष्णवी नाईक यांच्याकरिता तिकीट मिळवलं। भिवंडीतील भाजप आमदार महेश चौगुले यांनी मुलगा मित चौगुले यांची उमेदवारी पक्की केली। भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी जाऊन मनीषा अभिमन्यू गायकवाड यांची राजकीय वाट सुकर करून घेतली। तिकडे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी भाऊजे माजी महापौर डिंपल मेहता यांच्याकरिता प्रतिष्ठा पणाला लावून तिकीट पदरात पाडून घेतलं। तर शिंदे सेनेचे आमदार राजेश मोरे यांनी मुलगा हर्षल याचं तिकीट राजकारणातील स्थान पक्क केलं। माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते कपिल पाटील यांनी पुतण्या सुमित पाटील यांची उमेदवारी निश्चित केली। तर ठाण्यातील भोईर कंपनीचे सदस्य प्रत्येक निवडणुकीला रिंगणात असतात। यावेळीही त्यांनी भोईर कंपनीतील 5 जणांना उमेदवारी मिळवून दिली। देवराम भोईर स्वतः, मुलगा संजय भोईर, पत्नी उषा भोईर, भावजय सपना भूषण भोईर यांनी शिंदे सेनेकडून उमेदवारी मिळवली। तर कल्याण डोंबिवलीतील 12 नेते पदाधिकारी यांनी आपल्या कुटुंबाचं भलं केले। उल्हासनगरातही 4 कुटुंबाच्या घरात पुढील 5 वर्ष सत्ता पाणी भरत राहणार आहे। भिवंडीत 3 बड्या नेत्यांनी आपल्या घरात तिकीट आणले, तर यात चौगुले पाटील यांच्याबरोबर माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी भाऊ संजय म्हात्रे यांचं तिकीट पक्क केले। नवी मुंबईतही 13 मातब्बर नेत्यांनी घरात सत्तेचा वाटा ओढावून घेतलाय, तर पनवेलमध्ये 3 नेत्यांनी नातलगांना तिकीट वाटून दिली आहेत। मीरा भाईंदरमध्ये किमान 16 नेत्यांनी नातलगांचं चांगभलं केलंय। बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत कार्यकर्त्याला निवडून आणण्यापेक्षा मातब्बरांनी मुले, सुना, भाऊ यांना प्राधान्य दिल्याचं स्पष्ट दिसतंय। तर मुंबईतील 227 जागांसाठी सर्वच पक्षातील आमदार, माजी नगरसेवक, खासदार, वरिष्ठ नेत्यांची मुलं, भाऊ, बहीण, पत्नी, सून अशा 43 नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आली आहे। अनुभव आणि संघटनात्मक ताकद जिंकण्याची क्षमता अशी कारणं पुढे करत पक्षांनी घराण्यातच उमेदवारी दिल्याने कार्यकर्ते नाराज झालेत।